आणि असा आहे की तो भिड्यांचा आंबा नाही आहे. भिड्यांचे आंबे तुम्ही आपल्या घरात ठेवा. ही जी मुलं आहे ही आपल्या हक्कासाठी लढत आहेत. ही कुठली राजकीय चळवळ नाही. आणि तुम्ही एक आंबा चोरला तर त्याची सजा ही द्यायची का? तर विद्यार्थ्यांचं करिअर, विद्यार्थ्यांचं आयुष्य, विद्यार्थ्यांचं भविष्य एका आंबा चोरीच्या बरोबरीने तुम्ही तुलना करता. आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री होत. थोडीशी पण लाज नाही बाळगत. तिकडे ते बावनकुळे सांगतात की अराजक माजवतायत विद्यार्थी. अराजक तुम्ही माजवलं, पेपर फुट्यात तुम्ही केल्या, करप्शन तुम्ही करता. शिक्षणावरचं बजेट 4.6% 2.5% आणणारे तुम्ही. शिक्षकांचे तुम्ही कॉन्ट्रीब्युटरी पद्धतीवर तासिकेवर अपॉइंट तुम्ही करणार. 40% पोरांनी ऑनलाईन अभ्यास करा म्हणजे शिक्षकांची अपॉइंटमेंट करावं लागणार नाही असा शिक्षणाबद्दलचा प्रतिगामी धोरण, प्रतिगामी विचार हा तुमचा. आणि अराजक विद्यार्थी. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या मंत्रिमंडळामध्ये एक सडका आंबा आणि एक सडकं वांग हे दोन आहेत. पहिल्याचं नाव आहे चंद्रकांतदादा पाटील आणि दुसऱ्याचं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे. यांना काढा मंत्रिमंडळातून बाहेर, नाही त्यांच्या तोंडाला कुलूप लावा. जास्त बोलतील ना हे तर विद्यार्थी सहन करणार नाही. विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहा, सहानुभूती दाखवा. पेपर का फुटणार नाही त्याचं तुम्ही काय नियोजन करतात ते सांगा. हे सांगण्याच्या ऐवजी तुम्ही एक आंबा चोरीशी एवढ्या मोठ्या घटनेची जर तुलना करत असाल तर याचा अर्थ तुम्ही फक्त धुळफेक करतात विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये. आंदोलनाला संपवण्यासाठी तुम्ही खोटं बोलता आहात. तुम्ही ते पाप केलेलं आहे ज्याची कधी माफी नाही होऊ शकत. 2024 ज्यांनी पेपर फोडला त्यातले 2 लोक आज उत्तर प्रदेशमधले हे BJPचे आमदार आहेत. आणि एक व्यक्ती त्याला चार्जशीट डिले करून पहिले बेल मिळवून दिली आणि त्याला परवा तुम्ही डिस्चार्ज करता, क्लोजर रिपोर्ट टाकता CBI आणि निर्दोष मुक्तता करता त्याची. तुम्ही इतकं नालायक सरकार आणि इतकं असंवेदनशील सरकार जे आहे विद्यार्थ्यांच्या प्रती आम्ही कधीही पाहिलं नाही. त्यामुळे विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या मंत्रिमंडळातला हा सडका आंबा आणि ते सडलं वांग ते बाहेर काढा मंत्रिमंडळाच्या. सर, मोहन भागवत सरकार की चोरी झाली होती म्हणजे एक प्रकारे बोलून चोरी झालेलीच आहे, मान्यच केलं, रिनीट केलेली आहे. पण त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या ऐवजी काही मोठी गोष्ट नाही आहे. काय झालं, 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य खराब झालं. असं करून करून 7 करोड विद्यार्थ्यांचं आयुष्य खराब केलेलं आहे. 152 पेपर लीक झालेले आहेत. आणि यांना एक तो आंबा चोरी वाटतो. हे किती असंवेदनशील आहे आणि किती नालायक आहे हेच याच्यावरून दिसून येतं. बावनकुळेंनी सरकारलाच अडचणीत आणले हे वक्तव्य करून किंवा चंद्रकांतदादा पाटलांनी. सरकारचा काय प्रश्न येतो इथे? सडका आंबा आणि सडकं वांग त्यांनी मंत्रिमंडळात ठेवलं ही देवेंद्र फडणवीसांची चूक आहे. सर, मोहन भागवत यांनी म्हटलं आहे की मोहन भागवत यांनी नव्या पिढीबद्दल विचार व्यक्त केला आहे. पूर्वी आज्ञापालनाचा काळ होता, आता असं नाही आहे. नवी पिढी प्रश्न विचारते, त्यांना तर्कशुद्ध उत्तर द्यावी लागतात. मुलांशी अधिक प्रेमानं वागलं पाहिजे, त्यांना वेळ देण्याची गरज आहे आणि नव्या मुलांशी संवाद साधण्याची गरज आहे. डिक्टेशन नाही तर डिस्कशन करा असा सल्ला देत आहे मोहन भागवत. मोहन भागवतांनी सल्ला देऊ नये. मोहन भागवतांचं सरकार आहे. मोहन भागवतांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा. अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं, ज्या अमानुषपणे, ज्या क्रूरपणे विद्यार्थ्यांवर आणि महिलांवर लाठीचार्ज घडवून आणला, त्यांची बेआबरू केली, मॉलेस्टेशन झालं पोलिसांच्या हातून, त्यामुळे त्या अमित शहाचा राजीनामा घ्या. आता सल्ले, आता त्याच्यावर ते तेल चोपडण्याचं जे काम आहे ते करू नका, ॲक्शन घ्या. यांना पहिले बाहेर काढा सरकारच्या. मध्यंतरी चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी होतं, त्यामुळंच यांनी सरकारला अडचणीत आणण्यासाठी काही असं जाणवलं नाही. त्यांचं राजकारण ते जाणवत. कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला कोणाच्या उरावर बसायचं आहे, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. तो त्यांचा पक्षीय प्रश्न आहे. एकेवेळी आम्हाला चंद्रशेखर बावनकुळेंसोबत OBC असल्यामुळे एक सिंपती होती की एखादा OBC व्यक्ती जो आहे तो मुख्यमंत्री झाला तर कदाचित OBCंबद्दल, SC STंबद्दल चांगला विचार सरकारमध्ये होऊ शकतो. पण हे विद्यार्थ्यांना अराजक म्हणतात. ते सांगतात की आंबा चोरीशी तुलना करतात, एवढ्या मोठ्या घटनेची तुलना एवढ्या कॅज्युअली करतात. कधी ते फुल्यांबद्दल काही बोलतात, कधी कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल काही बोलतात. हे सगळे अशिक्षित, असंवेदनशील लोक आहेत. यांना मंत्रिमंडळात राहण्याचा काही अधिकार नाही आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं, त्यांनी म्हटलंय की माझं जे वक्तव्य इंस्टाग्रामवर आलं होतं त्यामुळे एक ऐतिहासिक काम झालं आहे, रेकॉर्ड झालेलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने केलं जातं. या ना मला जंतर मंतरवर स्वागत करतो. ते जे विद्यार्थी बसले आहे ना ते स्वागत करतील जंतर मंतरवर. जा म्हणा, तिथे खरा सत्कार तिथे होईल. इंस्टाग्रामवर काय करता बॉट लावून? 15 मिनिटात 2 मिलियन म्हणजे 20 लाख होतं का?
बॉट आणता आणि नंतर स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेता आणि ॲक्शन घेण्याच्या ऐवजी आपल्या मंत्र्यांना सांगता की तुम्ही इंस्टाग्रामवर या. म्हणजे हा धंदा आहे तुमचा. कामं नाही करायची तुम्हाला दिशाभूल करायची आहे. इंस्टाग्राम ब्लॉक करायचं आहे जेणेकरून आम्ही आलो म्हणजे इंस्टाग्रामचा अल्गोरिदम बदलेल आणि विद्यार्थ्यांची चळवळी जी आहे ती समाजमनापर्यंत पोहोचू शकणार नाही. असं षडयंत्र करता तुम्ही पंतप्रधान राहून. आणि तुम्हाला वाटतं की लोक तुम्हाला पाहून राहिले. जर तुम्हाला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी तुमचं मान्य केलेलं आहे तर एकदा जंतर मंतरवर जा, विद्यार्थ्यांशी चर्चा करून घ्या, स्वागत होऊन जाईल तुमचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.